समर्थ श्रीराम. भाग 23. चौथ्या अध्यायात भगवंत पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतमः म्हणतात आणि असं म्हणून पुढे सांगतात, सर्व पापी लोकांपेक्षा जो अत्याधिक पापी जरी असेल ना, तरी त्यालाही ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण पाप किती का असेनात, ती कशी आहे, ती असत आहे, टिकणारी नाहीत. आणि ज्ञान सत आहे. सतच्या पुढे असत कसं टिकाव धरू शकेल? पाप अपवित्र आहे, ज्ञान परम पवित्र आहे. अपवित्र वस्तू पवित्र वस्तूला अटकाव कशी करू शकते? पापात ज्ञानाला अटकाव करण्याची ताकदच नाही. भगवंताचं हे म्हणणं किती आश्वासक आहे ना आपल्याला. पण तरीही ज्ञान का आकलन होत नाही, का ज्ञान होत नाही? कारण एकच, प्रत्येक जीवमात्राला नाशवान सुखांची आसक्ती आहे. त्याच्या इच्छा संपतच नाही. घर नव्हतं तेव्हा घर आता मिळालं, गाडी नव्हती गाडी मिळाली, दुसऱ्यांची गाडी आता माझ्यापेक्षा जास्त चांगली म्हणून आता पहिली गाडी मला नको, त्याही पेक्षा जास्ती चांगली गाडी घ्यायची म्हणून नवीन इच्छा आणि त्याबद्दलची आसक्ती. आणि अशा एक नाही, हजारो इच्छा, हजारो कामना मनामध्ये उद्भवत राहतात. त्या पूर्ण करण्याच्या तो मागे लागत राहतो, प्रयत्न करतो, कष्ट करतो, येन केन प्रकारेण हवे हवे ते सर्व तो मिळवतो. तेवढ्यात त्याचं आयुष्य संपू लागतं. पण इच्छा संपतील का? तरी सुद्धा नाही. आयुष्य जरी संपलं तरी इच्छा ताज्याच आहेत. इच्छांची, वासनांची, भोगांची आसक्ती संपलेली नाही, संपत नाही. म्हणून पारमार्थिक विषयामध्ये आवड उत्पन्न होत नाही. आणि ती आवड जर उत्पन्न नाही झाली तर ज्ञानाची प्राप्ती कशी होणार? जर मनुष्य कधीही पाप करणार नाही मी असा निश्चय जर करेल आणि गीतेतलं तत्वज्ञान समजावून घेईल, तर त्याच्या पापाचा नाश व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. गीताच सांगते. दुराचारी मनुष्य सुद्धा जर निश्चय करेल की आता मी अनन्य भावानी भगवंताचं स्मरण करीन, पाप करणार नाही, तर त्याचंही कल्याण होईल अशी ग्वाही भगवंतच देतात. एखाद्या ठिकाणी अनेक वर्ष खूप काळोख, अगदी काळोख, मिट्ट काळोख होता. पण एके दिवशी कुणी तिथे गेलं आणि दिवा लावला, तर त्या अंधाराला नाहीसं करून प्रकाश व्हायला त्या दिव्याला अनेक वर्ष लागलीत का? नाही ना. दिवा लावला की तात्काळ अंधार नष्ट होतो. त्याचप्रमाणे यथार्थ ज्ञान झालं म्हणजे परमेश्वरच सर्वत्र आहे आणि मीच सर्व भूतमात्रांमध्ये आहे हे जर जाणलं गेलं, तर हे साधका, हे मनुष्या, तुझं कल्याण आहे. कारण ज्ञाना एवढं पवित्र काहीच नाही. भगवंत हे स्वतः सांगतायत. श्रीराम समर्थ श्रीराम.